आज पुण्यामध्ये मुक्कामी आहेत। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आज अमित शहांना भेटण्याची शक्यता आहे। जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी असल्याची चिन्ह आहेत आणि उजव्या संघटना आणि भाजपच्या बैठकीमध्ये एनसीपी विरोधाची भूमिका घेण्यात आलेली होती आणि म्हणूनच अमित शहांची भेट आज घेतली जाणार आहे अजित पवार यांच्याकडून। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये मुक्कामी आहेत आणि याच दरम्यान ही भेट होऊ शकते। या संदर्भात माहिती घेऊयात। वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरती आहेतच। वैभव, अमित शहा पुण्यामध्ये आहेत आणि या दरम्यान काय काय घडामोडी पुण्यात आज घडण्याची शक्यता? श्वेता, उद्या भाजपचं बालेवाडीला मोठं अधिवेशन आहे राज्य कार्यकारिणीचं आणि त्यासाठीच अमित शहा उद्या मार्गदर्शन करण्यासाठी आजच पुण्यात मुक्कामी येत आहे। जेडब्ल्यू मॅरियटला त्यांचा मुक्काम असेल। गेले आठवडाभर 15 दिवसात 2-3 वेळा ऑर्गनायझर असेल किंवा विवेक असेल या उजव्या विचारांशी संबंधित असलेल्या मासिकांनी अजित पवार यांच्या महायुतीमध्ये येण्यावरून आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा कितपत फायदा झाला यावरून जे अॅनालिटिकल आर्टिकल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये विस्तृत विवेचन जे करण्यात आलेले त्याच्यामध्ये अजित पवारांवरती टीका करण्यात आली किंवा त्यांना महायुतीत घेतल्याचा फायदा भाजपला झालेला नाही अशी निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत। हे कमी होतं की काय म्हणून भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचं काम केलं नाही अशा तक्रारी करण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये मोठी नाराजी आहे। या अशा पद्धतीनं जाहीररित्या महायुतीचे घटक पक्ष असताना सुद्धा राष्ट्रवादीवरती जी टीका केली जाते त्यावरून ही नाराजी आहे आणि अमित शहा आज मुक्कामी असल्यामुळे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल। वैभव, आणि ही भेट झाल्यानंतर सुद्धा आपण अपडेट घेऊच। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।